17 तारखेपासूनच ढगाळ वातावरण होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। हा पाऊस सर्वदूर नाही पण मात्र भाग बदलत काही ठिकाणी गारपीट देखील होईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं। या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण देखील जास्त असणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं। उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर त्या परिसरातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडे कांदे चालू असेल तर तुम्हाला 17 तारखेलाच आभाळ आलेलं दिसेल। तुम्हाला वाटेल पाऊस येतो की काय, पण 17ला काही ठिकाणी नुसतं आभाळ आलेलं दिसेल म्हणून हे लक्षात घ्यायचं। आता 22, 23, 24, 25च्या दरम्यान फक्त भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा हे अवकाळी येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। काही ठिकाणी गारपीट देखील होईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर इकडे संभाजीनगर जिल्हा, त्याच्यानंतर इकडे कन्नड ह्या परिसरात देखील शेतकऱ्याचे कांदे चालू काढणं, वैजापूरकडे कांदे चालू आहेत, अहिल्यानगरकडं, राहता शिर्डी, कोपरगाव ह्या परिसरात देखील शेतकऱ्याचे फोन आले आमचे कांदे काढून चालू। त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 21 तारखेच्या आत तुम्ही तुमचे कांदे झाकून ठेवा, कारण की 22, 23, 24, 25च्या दरम्यान एक दिवस मात्र अवकाळीचं सावट आहे म्हणून ते देखील त्या शेतकऱ्याने लक्षात घ्यायचं। ह्या पावसात देखील राज्यामध्ये गारपीट देखील आहे, वारं देखील आहे, विजा देखील आहे, ही अवकाळी आहे म्हणून ही देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं। खास करून कोल्हापूर शेतकरा, शिरोळ कारखाना, दत्त शिरोळ कारखाना त्या परिसरात, निपाणी, कर्नाटक, बेळगाव त्या परिसरात जरा जास्त गारपीट होणार आहे म्हणून त्या तंबाखूच्या शेतकऱ्यांनी देखील काळजी घ्यायची। त्याच्यानंतर इकडं तेलंगणात देखील काही काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडणार आहे म्हणून तेलंगणातल्या देखील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर इकडं सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे आंबे देखील आहेत म्हणून त्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा। पुणे, जुन्नर, पुणेकरांना देखील पाऊस पाहायला भेटेल, पुणेकरांना देखील हे अंदाज पुणेकरांना देखील लक्षात घ्यायचा। मुंबईला देखील हे पाऊस अवकाळी पाहायला भेटेल म्हणून मुंबईकरांना देखील हे अंदाज लक्षात। मुंबईकरांना काही ठिकाणी गारपीट देखील पाहायला भेटेल, पुण्याकडे देखील काही ठिकाणी गारपीट पाहायला भेटेल, जुन्नर, आंबेगाव त्या पट्ट्यात देखील गारपीट पाहायला भेटेल म्हणून ह्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर 26 तारखेपर्यंत वातावरण खराब आहे।